न्यायालयीन कोठडीत मयत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांसाठी शासनाने 10 लाखाची मदत जाहीर केली होती। या मदतीचा धनादेश घेऊन महसूल अधिकारी बुधवारी 8 जानेवारी रोजी सायंकाळी 5च्या सुमारास सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडे गेले। मात्र कुटुंबियांनी शासकीय मदतीचा धनादेश नाकारला। परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर शहरात आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान दगडफेक झाली। पोलिसांनी गुन्हे दाखल करत काहींना ताब्यात घेतलं। यामध्ये विधी शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी हा देखील होता। न्यायालयीन कोठडीत असताना उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाला। यानंतर नातेवाईकांनी पोलीस मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला असल्याचं सांगत न्यायाची मागणी केली। देशभरात सदर प्रकरण गाजलं। राष्ट्रीय राज्य पातळीवर नेत्यांनी सोमनाथ कुटुंबियांची भेट घेत न्यायाची मागणी केली। याच दरम्यान राज्य शासनाने सोमनाथच्या परिवाराला मदत म्हणून 10 लाख रुपये जाहीर केले। या मदतीचा धनादेश घेऊन मंडळ अधिकारी मिलिंद कुलकर्णी, तलाठी रविकांत काळे आणि रविराज पार्क येथे सोमनाथच्या कुटुंबियांची भेट घेतली। मात्र त्यांनी शासकीय मदतीचा धनादेश नाकारला व न्याय मिळेपर्यंत मदत स्वीकारणार नाही। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही। पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, त्यांना शिक्षा व्हावी असं विधान प्रेमनाथ सूर्यवंशी, सोमनाथचे भाऊ यांनी माध्यमांना बोलताना केलंय।